नमस्कार. श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 19वे प्रवचन वाचायला घेतो आहोत. आशीर्वाद. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झालेले श्री महाराजांचे हे प्रवचन आहे. श्री महाराजांनी 52 तास अत्यंत बोधप्रद उपदेश केला. या बाळ या. एकदा एक जण गृहस्थ काशीला गेला. काशीला जाऊन गंगा त्याने आणली. लहानशा भांड्यामध्ये गंगा आणली. त्या गंगेच्या लहान भांड्यातलं जे पाणी होतं ती गंगा होती. त्या गंगेचं पावित्र्य एवढ्या मोठ्या गंगेच्या बरोबरीचं आहे खरं. ते जरी लहानशा भांड्यात आणलं तरी गंगेचं पावित्र्य काही कमी कधी होत नाही. किंबहुना ते गंगा म्हणूनच वापरतात. आणि पक्षाच्या वेळेला त्यांनी तीर्थ घेऊन गंगा घेतली असं म्हणतो ते जसं त्या गंगेचं घरी आणलेलं पाणी तेच आहे, तसंच सगळ्या एवढ्या विश्वाचं बारीक स्वरूप असेल तर आपला प्रपंच आहे. आपला प्रपंच हा मोठ्या विश्वातला एक भाग आहे. जसं एक चमचाभर पाणी आणलं तरी गंगा दिसली, तसा आमचा लहानसा प्रपंचसुद्धा विश्वरूपाचा एक भागच आहे खरा, नाही का? मग विश्वात जे आहे ते आमच्या घरात आहे किंवा आमच्या घरात असेल ते मोठ्या प्रमाणात विश्वात दिसेल, त्यात फरक नाही. म्हणून माझ्या घरात जर सुख असेल तर सगळ्या घरात सुख असलं पाहिजे. माझ्या घरात जर दुःख असेल तर जगात दुःख असलं पाहिजे. म्हणजे आपल्यावरून आपण जग ओळखू लागलो. बरं, प्रपंच म्हटला, जसा विश्वामध्ये माझा प्रपंच तसा प्रपंचामध्ये मी म्हणून कोणीतरी एक आहे. तोही विश्वातलाच आहे खरा, पण प्रपंचाचा एक भाग आहे. म्हणजे माझ्याजवळ जर आनंद असेल तर प्रपंचात आनंद आहे, आणि प्रपंचात आनंद असेल तर विश्वात आनंद आहे. आणि माझ्याजवळ आनंद जर नसेल तर कुठेच आनंद नाही. म्हणजे जग जर सुखी करायचे असेल तर मी आनंदी बनलं पाहिजे, नाही? माझ्यासारखं मी जगाकडे पाहतो. आपण जगाची परीक्षा करताना जगावरून जग पाहत नाही, माझ्यावरून आम्ही जग पाहतो, नाही का? मी सांगितली मागे गोष्ट. एका खेडेगावामध्ये एक जण बुवा नेहमी राहत असे. तो बुवा राहायचा कसा? सकाळी स्नानसंध्या करायचा, काकड आरती करायची, दुपारी माधुकरी मागून आणायचा, रात्री दार लावून गप्प बसायचा. लोकांमध्ये अफवा अशी उठली की बुवा रात्री बाहेर काय येत नाही कधी. एक 10-12 वर्षे बुवा कधी बाहेर रात्री कोणाला दिसला नाही. त्यापैकी एक जण काय म्हणाले, तो दारू पीत असला पाहिजे फार. बुवा रात्री दारू पीत असला पाहिजे म्हणून बाहेर येत नाही. एक जण म्हणाला, असं म्हणू नये बाबा, तो फार मोठा साधू आहे, चांगला मनुष्य आहे, त्याला रात्री देव भेटतो आणि देव गोष्टी बोलत बसतो. आता तो काय करतो हे कोणालाच माहीत नाही, ते कोणी पाहिलेले नाही. पण आपापल्यावरून लोकांनी पाहिलं. लोकांना शक्यता काय वाटली? दारू पिणं शक्य आहे देव भेटण्यापेक्षा, नाही का? तेव्हा ते दारू पितो म्हणाले. जे भाविक होते ते देव भेटतो म्हणाले. तेव्हा जगाच्या ओळखीवरून मी कसा आहे हे ओळखता येणार नाही, पण माझ्यावरून जग कसं आहे हे मात्र ओळखता येईल. भक्ताचं लक्षण सांगताना सर्वाभूती भगवंत पाहावा असं सांगतात. माझ्यात जर भगवंत नसेल तर जगात कुठेच भगवंत नाही. तर माझ्यामध्ये भगवंत यावा ही खटपट करणं जरूर आहे खरं. आम्ही जगाला सुधारण्याच्या नादी लागण्यापेक्षा माझा मी जर सुधारलो तर जग सुधारलं म्हणायला हरकत नाही, नाही का? एक भाग जर आम्ही सुधारला तर गावाचा थोडा भाग तरी सुधारू की आपण. तेव्हा माझा मी सुधारणं हे खरं जरूर आहे. माझा मी सुधारायला माझं चुकलं कुठे मला कळलं पाहिजे. बरं, माझं चुकलं कळायला माझी चूक कोणती हे समजलं पाहिजे, नाही का? मी पैसे मिळवतोय, प्रपंच चालला आहे, घरदारं बांधतोय, माझं चुकलं असं मला वाटतच नाही कधी. त्यामुळे सुधारण्याचा प्रश्नच उरला नाही. पण माझं चुकतंय कुठं? बरोबरची खूण काय? मला शांती असेल, मला समाधान असेल तर बरोबर आहे म्हणता येईल. माझी शांती समाधान काही कारणाने जर बिघडत असेल तर माझं चुकतंय म्हणायला हरकत नाही. मग ज्याची शांती कधी बिघडत नाही, ज्याचं समाधान कधी बिघडत नाही, त्याचं बरोबर आहे.
पण ज्याचं समाधान बिघडत असेल, त्याचं चुकतंय कुठेतरी, ही चूक होऊ नये कधी, नाही का? अगदी थर्मामीटरमध्ये ताप आला की ताप आहे असं म्हणतात. तसं शांती माझी बिघडवायला जी कारणं आहेत ती माझी दूर झाल्याशिवाय खरं नाही. माझी चूक आहे कुठेतरी खरी. ही माझी शांती, मला समाधान नसणं म्हणजे माझ्या मनाला रोगच आहे काहीतरी. तो माझा रोग नाहीसा करणं हे जरूर आहे खरं. मग रोग नाहीसा करायचा असेल तर रोगाचं निदान काढलं पाहिजे. तो रोग झाला कशापासून काढलं पाहिजे आणि झाला कशापासून ते न करण्याचं पथ्य सांभाळलं पाहिजे आणि आहे त्याच्यावर औषध दिलं पाहिजे, नाही का? ज्यांनी रोग होतो ते कुपथ्य आहे, ते खाऊ नये म्हणतात आणि ज्यांनी बरं होईल ते औषध घेतलं पाहिजे. आणि मला रोग कोणता असेल, सगळ्यांचं म्हणणं एक अशी पुष्कळ तऱ्हेची औषधं आहेत ना. ही आपली इंग्रजी औषधं आहेत, होमिओपॅथी आहेत, आयुर्वेदिक आहेत. हे असेल तर आणखी एक औषधाची तऱ्हा अशी आहे. तो म्हणतो जगात एकच रोग आहे आणि याला औषध एकच आहे, दुसरा रोग नाही. रोग कोणता? बरं वाटत नाही हा रोग, आणि बरं झालं हा त्याचा गुण. त्याला औषध एकच पाहिजे. तसं आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे जीवनात एकच रोग आहे. तो रोग कोणता? भगवंताचा विसर हा रोग आणि स्मरण हे औषध, नाही का? सगळ्या असमाधानाला कारण की नाही परमात्म्याचा विसर हे मूळ कारण आहे. एक आपण रस्त्याने सहज जाऊ लागलो. वाटेत जाताना असंच खेडेगावात जसं वाट नव्हती तिथे पायवाटा पुष्कळ होत्या. पायवाटा म्हणजे ज्याबरोबर एकच पाऊल टिकतं ती पायवाट, बरं का? ते एकच पाऊल त्याचं चुकीचं पडलं तर संबंध चुकत गेला. तो चुकत कुठपर्यंत गेला? जितका लांब जाईल ते चुकतच गेला. पण चुकत गेल्यानंतर त्याला मग अशी आठवण झाली, आपल्याला ओळखीचं काही दिसत नाही, कुणाच ठाऊक. तिकडनं एक जण मनुष्य येत होता. त्याला विचारलं की बुवा, मला अमक्या गावाला जायचं आहे, ही वाट बरोबर आहे ना? छे वाट चुकलात म्हणाला तुम्ही. चुकला एका पाऊल वाटेनं चुकला. आता चुकल्यानंतर त्याने केलं काय? जे चुकलं असेल तिकडे पाठ केली आणि चुकला त्या मार्गाने चालत परत आला. अशी आमची चूक आम्हाला कळल्यानंतर मी आजवर जे केलं आहे तिकडे पाठ फिरवली पाहिजे आणि जे करायचं तिकडे तोंड फिरवलं पाहिजे, नाही का? परमार्थ दुसरा म्हणजे खरंच कोणता काही नाही. एवढाच परमार्थ, बरं का? जे आजपर्यंत चुकलं तिकडे पाठ फिरवणं आणि जे करायला पाहिजे ते केलं नाही ते करणं, नाही का? आणि साधनाची गरज काय? जितका तो पाय वाट चुकला तितकं त्या पायानं परत येणं जरूर आहे. त्याचं नाव साधन. मग तो मार्ग त्याला दिसला की बरोबर गेला मग त्या मार्गाला, नाही का? तेव्हा आपलं चुकलं जर असेल, परमात्म्याचा विसर पडला हे चुकलंय. आता विसर पडला ही चूक सगळ्यांनाच कबूल आहे असं नाही. एक जण असं म्हणेल, आम्ही आधी देव मानला तर विसर पडल्याचं पाप. देवच नाही मानेल त्याला, तो देवच मानत नाही त्याला पाप नाही. मी म्हणेन देव न मानतात ते लोक थोर आहेत, पण ते नेहमी आनंदी असायला पाहिजेत, नाही का? ते जर आनंदी असतील तर फार थोर आहेत. देव आहे म्हणणारे सुखी दुःखी आहेत. देव मिळाल्यानंतर आनंदी आहेत असे म्हणतात. पण देवाच्या शिवाय जर आनंदी होत असतील तर ते फार मोठे लोक असले पाहिजेत. पण असा कोणी दिसत नाही मनुष्य, नाही का? देव मानणारा मी आनंदी आहे म्हणत नाही, देव मानणारा मी करीन ते होईल असे म्हणत नाही. मग आम्ही म्हणतो तेच तो म्हणतो. तो देव नाही म्हणतो, आम्ही आहे म्हणतो. फारसा काही फरक त्याच्यामध्ये नाही. आणि देव नाही म्हणणारा सुद्धा स्वतंत्र नाहीच आहे. तोही परावलंबी. तो कोणावर तरी अवलंबून राहतोच आहे. मग परावलंबी राहिल्यानंतर मग देव आहे म्हणणं आणि न म्हणणं यात काही अर्थ राहिला नाही का? तो स्वतंत्र असेल त्याने म्हणावं देव नाही म्हणून देव आहे असं म्हणणं हे साहजिकच प्राप्त होतंय खरं. मग देव आहे जर असेल तर तो आपलासा व्हावा. त्याचं जे आमचं विस्मरण झालं आहे ते स्मरण करावं, एवढं करणं खरं जरूर आहे. आणि मला तर खरं असं वाटतं बरं का, भगवंताचं विस्मरण यासारखं खरं पाप नाही आणि स्मरण यासारखं पुण्य नाही. आणि चूक म्हणजे पापच. तेव्हा आपण जर स्मरण करू तर ज्या ज्या चुका आत्तापर्यंत घडल्या त्या दुरुस्त झाल्याशिवाय राहायच्या नाहीत. ती चूक म्हणजे कोणती? पैशासाठी पैसा गेला ही चूक नव्हे. काही गोष्टी अशा आहेत, आमच्या प्रारब्धाधीन आमचा देह आहे,
कोणी कितीही जरी म्हटलं तरी हे काही नाकबूल करता येणार नाही कधी, नाही का? कोणी कसाही असू द्या. असं म्हणतात, परीक्षेचे कागद दिल्यानंतर पास होईन की नाही याची खात्री नाही. म्हणजे मग जिथे शंका येते तिथे खात्री नव्हेच, नाही का? तेव्हा असं जर असेल तर तो करता ही भावना ठेवून जर आम्ही मनुष्य वागलो तर मनुष्याला प्रत्येक प्रकारचं समाधान राहील. तेव्हा भगवंत आहे ही भावना आम्ही जर वागवून ठेवून राहिलो, भगवंताची गरज आम्हाला भासल्याशिवाय खरंच राहायची नाही बरं का. मला कोणत्या ना कोणत्या वस्तूची गरज आहेच. असा कोणता मनुष्य आहे की मला काहीच नको आहे असं म्हणणारा? मला सांगा. निदान एवढं तरी म्हणेल, जे आहे ते कायम टिकावं एवढं तरी म्हणेल. म्हणजे काहीतरी पाहिजेच आहे, नाही का? काहीतरी जर पाहिजे आहे आणि काय पाहिजे माहीत नाही, तुला काय पाहिजे माहीत नाही आणि काहीतरी जर पाहिजे आहे, मग तुला काय पाहिजे ते एखाद्याने जर सांगितलं अनुभवाने की बुवा हे भगवंत आपल्याला खरं पाहिजे, जे आज मी हवं म्हणतो ते नाही, ते कबूल करत नाही मी. म्हणजे मला माहिती नाही आणि लोकांचं कबूल करणार नाही, हा काही खरा मार्ग नव्हे, नाही का? आपल्या सत्पुरुषांनी जगामध्ये हल्ली किती नाना तऱ्हेचे शोध झालेत मला सांगा. निरनिराळे शोध झाले आहेत. इथे आपण बसून मुंबईच्याच का बाहेरच्या परदेशाच्या गोष्टी ऐकतो आपण. इतकं आपलं जीवन सुखकर झालंय. पण हे सगळं कसं देहाला सुखाकरता झालंय, सुख वाढवण्याकरता झाले आहेत, मनाच्या समाधानासाठी नाही झाल्यात. आणि देह जितका परावलंबी राहील, दुसऱ्यावर अवलंबून राहील, तितकं त्याचं समाधान पळेल, बाजूला राहील. तेव्हा आपल्याला समाधान जर मिळवायचं असेल तर देहाला सुखी करण्यापेक्षा मला ज्या कारणाने दुःख होतंय ते दुःख नाहीसं करणं जरूर आहे. आणि मला तर असं वाटतं त्या दुःखाचा एकच उपाय आहे. परमात्म्याच्या विस्मरणामध्ये माझी हाव विषयाची काही निर्माण झाली. ती विषयाची हाव जोपर्यंत मला आहे तोपर्यंत मला दुःख कायम राहणार, नाही का? मग ती हाव नाहीशी करण्याला उत्तमातला उत्तम मार्ग असेल तर परमात्मा करता ही भावना ठेवून वागणं हाच उपाय आहे त्याला, नाही का? म्हणून पुष्कळ बाकीच्यांनी बाकी शोध केले, पण आपल्या साधू पुरुषांनी शोध केला असेल तर जग सुखी कसं होईल हा शोध केला. आता बाकीच्यांचं आम्ही खरं मानू. बाकीच्यांची गंमत अशी, आज जो सिद्धांत ठरला तो काही काळानंतर बदलतो. असे सिद्धांत आजपर्यंत लाखो बदलले. जे सिद्धांत म्हणून ज्याची आपण वाहवा करावी, काही वर्षांनी ते सिद्धांत बदलले जातात. पण ज्ञानदेवांसारखे 700-800 वर्ष होऊन गेली, किंबहुना वेदकाळापासून जे सिद्धांत कायम ठरले ते आज कुणी बदलू शकले नाहीत. ते आमच्या सोयीचे नाहीत म्हणतील, आम्हाला वाईट वागायला आड येतात म्हणतील, परंतु त्यांना बदलता येतील असं कोणालाच होणार नाही. इतकं त्रिकालाबाधित सत्य जे आहे ते खोटं म्हणून कसं चालेल, नाही का? तेव्हा ते आपण होऊन राहणं हे खरं जरूर आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय, ज्याला खरं सुखी व्हावं असं वाटतंय, नास्तिक असो आस्तिक असो, कुठल्याही धर्माचा जातीचा कुठल्याही असू द्या, प्रत्येकाला आनंद हा पाहिजेच आहे, समाधान हे पाहिजेच आहे. आणि त्याला उपाय एकच, ते एकाच ठिकाणी मिळत असतं, त्याच दुकानात जाणं जरूर आहे. आणि ते दुकान म्हणजे भगवंत आहे. आणि ते आपण जोपर्यंत गाठलं नाही तोपर्यंत आम्ही विद्या पुष्कळ संपादन करू, रगड पुष्कळ संपादन करू, वैभव ऐश्वर वाटेल तितकं करू, समाधान नाही मिळू शकत कधी. आणि समाधानाशिवाय बाकीच्या गोष्टी म्हणजे नखशिकांत दागिन्यानं भरलेली बाई, सौभाग्य तिलकाशिवाय मात्र ती आहे. सौभाग्य तिलक जर नसेल तर दागिन्यांना शोभा नाही, तसे समाधान नसेल तर वैभव आणि ऐश्वर्याला शोभा नाही येत कधी. तेव्हा मला खरं असं वाटतं बरं का, आपले साधू सत्पुरुष आपल्याला परके आहेत असं नाही वाटत बरं का. आपले आईबाप बाजूला सरतील पण ते प्रेम करतील. आमचं खरं खरं कल्याण असेल, त्याची कळकळ जीवाला तळमळ लागली असेल तर त्या लोकांना लागली आहे खरी. त्या लोकांनी आम्हाला जे सांगितलं आहे तेच आम्ही खरोखर आचरणात आणू ना, अगदी माझी बालंबाल खात्री आहे, शंकाच नाही. त्या खात्रीनुसार समाधान मिळाल्याशिवाय कधी राहायचं नाही. ते समाधान मिळवण्याकरता माझ्या मते एकच करूया, कुपथ्य जे झालं असेल, कुपथ्य हवेने झाले, हवेपणाने झाले, वासनेने झाले, त्याच्यामध्ये एकच ठेवूया. आज व्यवहार बुद्धीनं मला जे करायचं ते करूया. ते कुपथ्य काय असेल आपण बाजूला करूया. आणि दुसरं त्याचं औषध जर असेल तर भगवंताचं स्मरण आहे.
मी कर्म केल्यानंतर त्याचं फळ मला जे मिळते ते माझं कर्म मी व्यवहार बुद्धीनं योग्य मार्गानं करीन आणि त्याचं फळ तुझ्या इच्छेने जे मिळायचे ते मिळू द्या, किंबहुना ते मिळवण्यात माझं कल्याण आहे तेच मला मिळू द्या, ही भावना ठेवून आपण वागूया, नाही का? कर्माची गंमत खरी अशी, जे केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि केलं तर बाततं असं आहे. कोणताही मनुष्य जन्माला येऊ द्या, तो कर्म करायला सुरुवात करतो आणि तो जे कर्म करेल ते आपल्या समजुतीप्रमाणे सुखाचं म्हणून करेल. एक पाळण्यात निजलेलं मूल जरी पाहिलं, त्याच्या नाकावर जर माशी आली तर आईला बोलवत नाही माशी उडव म्हणून, त्याचा हात तिकडे जातोच. हे स्वाभाविक आमचं कर्म आहे. कर्म हे अत्यंत स्वाभाविक आहे, पण ते स्वाभाविक कर्म असून आमच्या बंधनाला जर कारण होत असेल तर ते केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि केलं तर बाततं असं असेल तर त्याला उपाय असला पाहिजे खास. जे कर्म माझ्या बंधनाला कारण आहे, जे भगवंताच्या आड येणार आहे, ते कर्म कसं करावं हेच आपल्या संतांनी सांगितलं बरोबर. आणि माझ्या दृष्टीनं ते सांगितलं असेल तर ते तीनपैकी कोणता तरी एक मार्ग करावा. राम करता ही भावना ठेवून कर्म करावं. आत्तापर्यंत मी केलेलं फळाला आलंय असं नव्हे. मी करण्याला मला ती शक्ती, बुद्धी, युक्ती जी लागायची ती भगवंताच्या प्रेरणेनेच मिळायची. म्हणून राम करता ही भावना ठेवून कर्म करावं हे एक. दुसरं कर्म असेल तर आपल्यासारख्या कर्ममार्गामध्ये अत्यंत महत्त्वाचं कोणतं असेल तर कर्ममार्ग सगळा यथासांग झाल्यानंतर हे कर्म तुला अर्पण करतो, ही अर्पण भक्ती ही याच्यामध्ये कर्ममार्गामध्ये आहे. स्नानसंध्या केल्यानंतर हे तुला मी अर्पण केलं आहे असं पण म्हणतो, ते कर्म मनुष्याला बाधत नाही. राम करता ही भावना ठेवून केलेलं कर्म त्याला बाधत नाही. आणि तिसरं एक कर्म असं आहे की जे केलं असताना बाधणार नाही, कर्म उत्तम होईल, किंबहुना ते कर्म कर्तव्य याच्यात जाईल. ते कर्म जर कोणतं असेल तर भगवंताच्या स्मरणात ते कर्म करणं हे एक उत्तम आहे आणि ते केल्याशिवाय मनुष्याला गत्यंतर नाही. कर्म तर करावंच लागेल, पण कर्म जर बंधनाला कारण व्हायला नको असेल तर राम करता ही भावना, रामाला अर्पण करायचं कर्म किंवा रामस्मरणामध्ये कर्म करणं हा एक मार्ग आहे आणि हाच मार्ग खरोखर आपल्याला शेवटपर्यंत नेईल, नाही का? इतकी भगवंताने त्याला अर्जुनाला एवढी मोठी 18 अध्याय गीता सांगितली. शेवटी त्यांनी सार एकच सांगितलं या गीतेत. या गीतेत सांगण्यासारखे मोठे मोठे ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी इतके मोठे ग्रंथ लिहिले, त्यांना सांगायचे एवढे मोठे ग्रंथ नव्हतेच. पण नाना तऱ्हेचे लोक, नाना तऱ्हेच्या विचाराचे, नाना तऱ्हेच्या कल्पनेचे, नाना तऱ्हेच्या शंका घेणारे लोक आहेत. त्यांची शंका आधी निर्माण करून त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. खरं त्यांना इतकं सांगायचंच नव्हतं. अगदी गीतेचं सार थोडक्या शब्दात सांगायचं असेल तर सांगता येईल की कर्तव्याची जागृती ठेव. अर्जुनाला सांगताना हेच सांगितले ना, तुझं आज कर्तव्य कोणतं तू बघ, फळ काय मिळेल तू पाहू नकोस, तुला यश मिळेल न मिळेल असं समजू नकोस, तुझ्या मागे मी आहे म्हणून यश मिळेलच असं धरू नको, पण तुझं कर्तव्य आज कोणतं आहे? कर्तव्य तुझं करणं भाग आहे. ते कर्तव्य कोणतं असेल तर लढाई करणं हे तुझं कर्तव्य आहे. तू कर्तव्य तेवढं कर. कर्तव्य कर म्हणत असताना मी करता किंवा फळाची अपेक्षा ठेवू नको. जेथे फळाची अपेक्षा नाही ते मी करता म्हणण्यात काही राम नाही. तेव्हा कर्तव्य तू कर, पण कर्तव्य करताना माझं स्मरण मात्र विसरू नको, नाही का? मला तर वाटतं सगळ्या गीतेचं सार भगवंताने शेवटी सांगण्याचा जर काही प्रसंग असेल तर कर्तव्याच्या जागृतीमध्ये भगवंताची स्मृती राखणं हे सगळ्या गीतेचं सार असलं पाहिजे. आणि तेच आम्ही आचरणात आणलं तर तो फायदा आम्हालाही मिळेल, जो फायदा अर्जुनाला मिळाला. साक्षात कृष्ण परमात्मा असताना सुद्धा त्याने सांगूनच केलं. डोक्यावर हात ठेवून त्याची बुद्धी नाही पालटली. किंबहुना दुर्योधनालाही ज्यावेळी ते शिष्टाई करायला गेले पुष्कळ गोष्टी त्याने लांब लचक सांगितल्या. शेवटी दुर्योधनाने एकच गोष्ट सांगितली, तुला सगळे देव मानतात, परमात्मा आहे म्हणतात, मग एवढं का करीत नाहीस? हे भांडण तणतण मिटवण्यापेक्षा माझी बुद्धी का नाही पालटून टाकत का एवढी? माझी बुद्धी जर पालटलीस तर सगळं भांडण मिटेल. तो म्हणाला, मी आणखी 2 तास तुला सांगेन, पण बुद्धीचा उपयोग तूच केला पाहिजेस नाही. हे जसं त्याला झालं
तसं आमची बुद्धी तशी होत नाही असं म्हणणं हे काही खरं होणार नाही. तेव्हा आपण एकच गोष्ट करावी, आपल्या कर्तव्याला कधी चुकू नये, त्या कर्तव्यामध्ये भगवंताचं स्मरण राखावं, हेच मला वाटतं बरं बाळ. बाकीच्या गोष्टी खऱ्या नव्हेत, बाकीचं अवडंबर आम्ही माजवू नये. मी म्हणतो भगवंताची तळमळ लागणं हे अत्यंत खरं जरूर आहे. आणि ही जरूर केव्हा आम्हाला भासेल, एखाद्याची नड लागली की नाही. त्याशिवाय माझं नडलं आहे असं म्हटलं तर डोक्यावर पाऊस आला आणि जर वरती छप्पर बसलं नाही तर सुताराची कौलाची आठवण होते की नाही आपल्याला. आणि आठवण झाली, अगदी घरामध्ये स्वयंपाकाचं तयार आहे पण लाकडं आणायची विसरली की लाकडाची आठवण होईल. ही नड आहे, म्हणजे लाकडाची नडच उत्पन्न व्हायची. तसं माझं भगवंताशिवाय नडतंय असं म्हटलं की भगवंताचं प्रेम निर्माण होईल. पण भगवंताशिवाय नडतं असं आपल्याला कुठे होतं आहे मला सांगा, नाही का. ज्यांना भगवंताची नड उत्पन्न झाली ते सत्पुरुषच बनले. समर्थांना भगवंताची नड उत्पन्न झाली. ज्या वेळेला समर्थांनी श्रेष्ठांना सांगितलं की मला नामस्मरण द्या, मला अनुग्रह करा, आपलं मला म्हणा, तेव्हा ते श्रेष्ठ म्हणाले तू अजून लहान आहेस. हे वयावर अवलंबून खरंच नसतं बरं का. लहान आहे हे त्यानंतर खपलं नाही, नाही का. लहान आणि मोठा केव्हा म्हणता येईल, मला केव्हा जाणार मला माहीत नसल्यावर. मी मोठाच म्हटला पाहिजे नेहमी. एका क्षणात नाहीसा होतो मनुष्य. मोठेपणी जाणं काय, लहानपणी काय, त्यांना समर्थांना पटलं नाही. तेव्हा त्यांना खरं त्याची नड लागली. ते नाही म्हटल्यानंतर ते रामाच्या ठिकाणी गेले. रामरायांनी त्यांना अनुग्रह दिला, आपण ऐकतो ना. ही नड त्यांना उत्पन्न झाली, ते सत्पुरुषच बनले. दुसरी गोष्ट जर काही असेल तर भगवंताचं प्रेम उत्पन्न होण्याकरता जर कशाची गरज असेल तर आपलेपणाची गरज आहे. तो आपलेपणा आपण भगवंताच्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करणं जरूर आहे खरं. पण त्याचं आणि आपलं नातं जुळत नाही, त्याचं आणि आपलं गोत्र जुळत नाही. तो भगवंत कसा आहे, तो निस्वार्थी आहे आणि आम्ही स्वार्थाने भगवंताकडे जाणार, ते गोत्र काही पटत नाही. तेव्हा गोत्र न पटल्यामुळे त्याचं आमचं जुळत नाही. मग म्हणजे आपलेपणा ठेवता येणार नाही. नड आम्हाला उत्पन्न नाही आणि भगवंत हवाचा आम्हाला तर वाटतोय. तर तिसरा मार्ग कोणता असेल तर सहवास हा तेवढा एक मार्ग आहे. तो तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे बरं का. सहवासाने प्रेम येतं आपण पाहतो. ज्या गावात आपण पुष्कळ दिवस राहतो ते गाव बरं वाटायला लागतं. अडचणीच्या घरात भाडे करू म्हणून आपण जर राहिलो, बरेच दिवसांनी घर बरं आहे असं वाटायला लागतं. सहवासाचं प्रेम सगळ्या जगाला माहिती आहे बरं का. हे सहवासाचं प्रेम तरी आपण वाढवलं पाहिजे. भगवंताचं प्रेम वाढवल्याशिवाय त्याच्याकडे लक्ष लागणार नाही. प्रेम वाढवायला सहवासाशिवाय तुम्हाला आम्हाला मार्ग नाही. आता सहवासाला मात्र असं पाहिजे, सहवास म्हणजे त्याच्याजवळ जे असेल ते माझ्याजवळ असलं पाहिजे. त्याच्याजवळ जे गुण आहेत ते माझ्या अंगात नाहीत, त्याचं शौर्य माझ्या अंगात नाही, त्याचे सत्वगुण चांगले गुण माझ्या अंगात नाहीत. म्हणजे त्याच्याजवळ असेल ते माझ्याजवळ असेल असं कोणतंच दिसत नाही. भगवंताचा गुण माझ्या अंगात कोणता असणार, तो दुसरा कोणताच नाही. पण भगवंताजवळ जे आहे ते भगवंतालाही दूर करता येत नाही. मी म्हणतो कपडे काढून इथेच असला तरी पण कपड्याचा सहवास ठेवलेला कधी नाही पाहिला. बाकी कोणतंच असणार नाही. कोणत्याही कारणाने त्याला सोडून जाता येणार नाही. आणि मला घेता येण्यासारखं असेल असं जर कोणतं असेल तर एक भगवंताचं नाम आहे. ते नाम त्याच्याजवळ अखंड राहणार. तो नको म्हटला तरी राहणार. ते त्याला सोडून जाताच येणार नाही. किंबहुना त्याच्याजवळ असलेलं नाम त्याने अवतार समाप्त केला तरी शिल्लक राहणार. असं नाम त्याच्याजवळ आहे आणि त्याचा सहवास घेणं माझ्या हाती आहे. तो सहवास जर केला तर आम्हाला त्याचं प्रेम निर्माण होईल. भगवंत हवा असं उत्पन्न होणं फार कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. इतक्या लोभाच्या आणि मोहाच्या इतक्या गोष्टींमध्ये सापडणं फारच कठीण आहे बरं का. परवा मी एके ठिकाणी गेलो होतो. ते मोठे जज आहेत, चांगले मनुष्य आहे अगदी बरं का. मी म्हटलं त्यांना स्मरण करावं तर म्हणाले त्यांची कामं इतकी काही महत्त्वाची आणि कठीण आहेत, 24 तास ते डोक्यात शिरावं तेव्हा होईल. तेव्हा 24 तास चालणारे खटले त्यात भगवंत कुठे सापडणार. त्या इतक्या म्हणजे कोणत्याही बरं का, व्यापारी मनुष्य असेल, समजा व्यापारातील माणसाला कोणती देवघेव करावी, आज कसं झालं काय झालं, 24 तास त्या प्रपंचात गुंतला राहिला. किंवा एखाद्या मुलीचं लग्न व्हायचं असेल तर रात्रंदिवस स्वप्नात तो मुलगाच दिसेल कुठेतरी.
त्यावेळेला राम कुठे आठवेल तिला सांगा, नाही का? अशा याच्यामध्ये होणं शक्य नाही हे खरं आहे, पण ही की नाही एक प्रकारची सवय आहे, एक प्रकारची सवय खरी. त्याचं प्रेम लागण्याची सवय आपण जर केली, प्रेम आहे ते काही आम्हाला काही सोडता येत नाही. ते प्रेम यायला सहवास जर आम्ही ठेवला तर त्याचं स्मरण अखंड राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जे मूळ दुःखाचं आहे भगवंताचं विस्मरण, ते खरोखर अनायासे नाहीसं होईल. त्या स्मरणात राहण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. एक भगवंताचं स्मरण खरोखर पुष्कळ काम करू शकेल, पुष्कळ काम करू शकेल. हे माझं असं नव्हे, पण सगळ्या संतांचं म्हणणं असेल. एका बाबतीत एकमत असेल ते नामाबद्दल आहे. ते नाम खरोखर सगळ्यांनी घ्या. त्याला कशाची गरज नाही, पैसा नको, अडका नको. त्याला 2 गोष्टी जरुरी आहेत. ज्याने बिघडलं ते घेऊ नये आणि सुधारण्यासाठी नाम घ्यावं. बिघडलं असेल हवेपणाच्या रोगाने, विषयाच्या भोगाने बिघडले, तेव्हा अत्यंत नीतीचं आचरण ठेवावं. त्याने विषयाची आसक्ती कमी होते आणि मुखानं भगवंताचं नाम घ्यावं. मला खात्री अशी वाटते आहे बरं का, की माणसं इतकं असं करीत नाहीत. त्याचं खरं कारण त्यांना त्याचा अनुभव नाही, ही गोष्ट खरी आहे, नाही का? पुष्कळ लोकांचं म्हणणं असं की आम्हाला थोडा जरी अनुभव आधी आला तर आम्ही करू. पण हा नियम नुसत्या नामाबद्दलच आहे, नोकरीबद्दल नाही आहे. नोकरीत असं कोणी म्हटलंय का की आम्हाला निम्मा पगार आधी द्या आणि नंतर निम्मा महिना संपल्यावर द्या? ते का नाही म्हणू? तो तर माणूस आहे. एखादा फसायचा, समजा एखाद्याचं दिवाळं निघालं तर पण त्याच्याजवळ मागत नाही, त्याच्याजवळ विश्वास ठेवून वागतो. 1 महिन्याचा पगार आधी घेऊन काही नोकरी कोणी करत नाही. पोट भरल्यानंतर मी खाईन असं कोणी म्हणत नाही. कोणतीही गोष्ट कधीच अशी कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. पण ह्याला नाम घ्यायला मात्र ते अनुभवाशिवाय कळत नाही असं म्हणतो. याच्यात न करणं हेच खरं कारण, नाही का? तसं न करावं. माझं म्हणणं काय, भगवंताचं प्रेम निर्माण होणं अत्यंत जरूर आहे आणि प्रेम निर्माण व्हायला आपण काहीतरी सुरुवात केल्याशिवाय जुळायचं नाही. आता आम्हाला ते प्रेम नाही ही गोष्ट खरी आहे. प्रेम यावं असं ज्याला वाटतंय त्याने सहवासाने वागावं ही गोष्ट खरी आहे. सहवासानं वागू द्या. खरोखर मला सांगा, सगळ्या दुःखाचं मूळ असेल तर ही खरी वासना आहे. विषयाची वासना ही आम्हाला दुःखाला खरं मूळ आहे. ती वासना नाहीशी होईल असं मात्र म्हणता येणार नाही. आमच्या व्यवहाराला जे योग्य आहे ते आपण करूच करू, पण ते करत असताना भगवंताचं स्मरण करू. त्याचा दोष नाहीसा होईल आणि पावित्र्य तेवढं शिल्लक राहील. तेव्हा सगळ्यांना मला खरं सांगायचं असेल तर एकच आपण करावं बाळ. भगवंताने सांगितल्याप्रमाणे आपल्या कर्तव्याला कधी चुकू नये. मी म्हटलं, सगळ्या विश्वांपैकी आपलं घर हा एक भाग आहे. निस्वार्थी बुद्धीनं आमच्या प्रपंचात आम्ही जरी प्रेम करू लागलो, निस्वार्थी बुद्धीनं बरं का, आज आम्ही प्रेम करतो आहोत, ते प्रत्येकाशी स्वार्थ आहे म्हणून करतो आहोत. तेव्हा निस्वार्थी बुद्धीनं जर आम्ही प्रपंचात प्रेम करू लागलो ना, मग बाकी जगाशी कसं प्रेम करावं हे त्याला आपोआप कळेल. ही की नाही परीक्षा देण्यासाठी प्रपंच आहे. त्या वर्कशॉपमध्ये काम करायला शिकलात ना, चुकलं माकलं तरी हरकत नाही. तेव्हा प्रपंचात चुकलं तर कुठे बिघडलं नाही. पण शिकण्याकरता प्रपंच हा उत्तम मार्ग आहे. पण त्यातूनच आपण फायदा मिळवतो हे वेगळं आहे. त्यात फायदा होत नाही, त्यात शिक्षण होईल असा प्रपंच ज्यांनी केला. तुम्हाला ठाऊक आहे, या बायकांना माहीत असणार की जी मुलगी भातुकली चांगली खेळते ती प्रपंच चांगला करते, नाही? आई म्हणते हा प्रपंच मुलगी चांगला करील, तिला भातुकली चांगली खेळता येते. तसं परमार्थाची भातुकली असेल तर प्रपंच आहे. ज्याला प्रपंच चांगला करता आला त्याला परमार्थ चांगला साधला पाहिजे. प्रपंच चांगला म्हणण्याचा हेतू असा की आपलं समाधान न बिघडू देता ज्याने प्रपंच केला त्याला परमार्थ साधेल, आणि हे ज्याने केलं त्याला कधी अडचण नाही, बरोबर? म्हणून मला खरं, अत्यंत खरं मनापासून वाटतं, तुम्ही सगळी मंडळी खरी विद्वान आहात. तुम्ही नाही, जगात प्रत्येक माणसाला कळत नाही असं मनुष्यच नाही. प्रत्येक माणसाला ज्ञान आहेच बरं का, ज्ञान आहे यात शंका नाही. परंतु त्या ज्ञानाची आपल्याला हाव उत्पन्न झाल्यानं बाजूला सारून दुसरं काम करतो, ते न करावं हीच गोष्ट खरी आहे, नाही का? म्हणून मला वाटतंय सगळ्यांनी एकच करा, आपल्या कर्तव्याला कधी चुकू नका. कर्तव्य म्हणण्याचा हेतू असा, तो कसा काय वागतो हे न पाहताना मी कसं त्याच्याशी वागायला पाहिजे हे आपण पाहावं. हे की नाही शिक्षण खरंच पाहिजे एक प्रकारचं. तेव्हा कर्तव्य करा आणि त्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण करा. माझी खात्री अशी, परमात्मा त्याला हाका मारायला नको,
तो होऊनच आपल्याकडे येईल. ज्याच्या घरात परमात्मा उभा राहिला त्याला कमी नाही पडलं कधी. तेव्हा सगळ्यांनी नामस्मरण करावं, भगवंतावर निष्ठा ठेवावी, देहानं नीतीचं आचरण, मनाने भगवंताचं स्मरण आणि हृदयात भगवंताचं प्रेम ज्यांनी साठवलं ना त्याचा प्रपंच बिघडेल अशी शंकासुद्धा घ्यायला नको बरं का. तुम्ही आम्ही आपल्या घरचा प्रपंच करतोय. समर्थांनी इतक्या महाराष्ट्राचा प्रपंच केला. ज्याच्या सामर्थ्याने आज आपण हिंदू म्हणून मिरवतो आहोत. काय त्यांनी प्रपंच केला असेल सांगा. त्यांनी प्रपंच वाईट नाही म्हटला कधी. प्रपंच वाईट म्हटला असता तर प्रपंच नेटका करा म्हणून सांगितलं नसतं कधी. पण नेटका करण्याची खूबी मात्र अशी, ज्याच्या प्रपंचात राम आहे त्याचा प्रपंच नेटका आहे. ज्याच्या प्रपंचात समाधान आहे त्याचा नेटका आहे. दुःखाची दुसरी वार्ता नाही बरं का. तेव्हा मला सगळ्यांना खरंच सांगायचं आहे. हे सांगणं म्हणजे उगीच काहीतरी सांगणं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण एकच ठेवा, आपल्या स्मरणामध्ये भगवंताचा विसर पडू देऊ नका, कर्तव्याला चुकू नका. आणि एकच ठेवा, जी गोष्ट आपल्याला वाईट म्हणून दिसते ना ती नका करू. अहो, थोडा आम्ही जर अनुभव घेतला ना तर पुष्कळ बरं होईल. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.